नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं वेलकम आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती। बघा, आपण महाराष्ट्र पोलीस भरती 2025साठी सराव प्रश्नसंच इथे घेत आहोत, ज्यामध्ये सामान्य ज्ञान आणि करंट अफेअरचे क्वेश्चन असणार आहेत। तर बघा, अशा प्रकारचा आजचा हा आपला 35वा पार्ट आहे। तर बघा, यामध्ये पहिला प्रश्न आहे, देशात थेट विदेशी गुंतवणुकीत अव्वल ठरलेले राज्य कोणते? तर बघा, हा करंटचा क्वेश्चन आहे, करंट अफेअरचा। तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे डी ऑप्शन, महाराष्ट्र। तर बघा, महाराष्ट्र हे देशातील आघाडीचे औद्योगिक राज्य असून मुंबई हे देशाची आर्थिक केंद्र आहे, हे तर सर्वांनाच माहीत आहे। तसंच महाराष्ट्रात पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद यासारखी मोठी मोठी औद्योगिक शहरे देखील आहेत। त्यामुळेच महाराष्ट्रात थेट विदेशी गुंतवणूक म्हणजेच FDI म्हणजे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट इथे होत आहे मोठ्या प्रमाणात। तर बघा, पुढचा प्रश्न पाहूया। फेब्रुवारी महिन्यामध्ये होणारे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन देशातील कोणत्या शहरात होणार आहे? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे दिल्ली, म्हणजेच थर्ड ऑप्शन आपलं करेक्ट आहे। तर बघा, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे मराठी साहित्यप्रेमीसाठी एक महत्त्वाचा वार्षिक कार्यक्रम असतो आणि हा दिल्लीसारख्या राष्ट्रीय राजधानीत हा कार्यक्रम आयोजित केल्यामुळे मराठी भाषेचा प्रसार करण्यासाठी तसंच प्रचार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात याची मदत होते आणि विविध राज्यातील मराठी भाषिकांना एकत्र येण्याची संधी देखील या कार्यक्रमामुळे मिळते। तसंच पुढचा प्रश्न आहे आपला, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या VIP प्रवेशद्वाराला खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकांचे नाव देण्यात येणार आहे? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे फर्स्ट ऑप्शन, विनायक दामोदर सावरकर। तर बघा, विनायक दामोदर सावरकर हे स्वातंत्र्य संग्रामातील महत्त्वाचे क्रांतिकारक आणि विचारवंत होते। तसंच ते मराठी साहित्यिक देखील होते आणि त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी साहित्य संमेलनाच्या मुख्य प्रवेशद्वाराला त्यांचं नाव देण्यात आले आहे। नेक्स्ट क्वेश्चन पाहूया। भारतातील गरिबीचा दर सध्या किती टक्क्याच्या श्रेणीत आहे? तर ह्याचा करेक्ट आन्सर आहे सी ऑप्शन, 4 ते 4.5। तर बघा, भारताने गेल्या काही दशकामध्ये आर्थिक सुधारणा केल्या आणि सामाजिक योजना यामुळे गरिबीच्या दरात घट झालेली आहे। परंतु पंतप्रधान गरीब कल्याण योजना, अन्न सुरक्षा योजना आणि रोजगार हमी योजना यासारख्या उपक्रमामुळे गरिबी कमी झालेली आपल्याला आढळून येते। तरी पण आपला गरिबीचा रेट एवढा आहे, हे लक्षात असू द्या। पुढचा प्रश्न आहे, खो खो विश्वचषक स्पर्धा 13 ते 19 जानेवारी या कालावधीत देशातील कोणत्या शहरात आयोजित केली जाणार आहे? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे सी ऑप्शन, दिल्ली। तर बघा, खो खो हा भारताचा पारंपरिक खेळ आहे। तसंच आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याचा विस्तार करण्यासाठी खो खो विश्वचषक आयोजित केला जातो आणि दिल्लीसारख्या प्रमुख शहरात ही स्पर्धा झाल्यामुळे या खेळाला अधिक प्रसिद्धी मिळेल अशी आपल्याला अपेक्षा असल्यामुळे आपण तिथे हे स्पर्धेचं नियोजन केलेलं आहे। तर बघा, पुढचा प्रश्न आहे, कोणत्या देशामध्ये ह्यूमन मेटाप्रोनिमो या व्हायरसचा प्रसार होत आहे? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे चीन। तर बघा, जास्तीत जास्त चीनमधूनच व्हायरस निर्माण होतात किंवा व्हायरल इन्फेक्शन तिथूनच वाढत असतं। चीनमध्ये अनेक नवीन व्हायरस उद्भवत असतात। ह्यूमन मेटाप्रोनिमो हा श्वसनाविषयक आजार पसरवणारा एक विषाणू आहे, म्हणजे व्हायरस आहे। यामुळे काय होतं, ताप, खोकला आणि फुफ्फुसाचा संसर्गासारखी लक्षणे दिसतात आपल्याला या आजारामध्ये। तसंच पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात मे महिन्यात सरासरी तापमान सर्वात जास्त डॅश डॅश या प्रदेशात असते? तर बघा, मे महिन्यात महाराष्ट्रात सर्वाधिक तापमान असतं पूर्व विदर्भ, नागपूर जिल्हा आहे किंवा गडचिरोली, चंद्रपूर हे सगळे जिल्हा आहेत, तिकडे आपल्याला तापमान जास्त प्रमाणात आढळून येतं। म्हणूनच त्याचं पूर्व विदर्भ असं आपण ह्याचं करेक्ट आन्सर आहे। तर बघा, पूर्व विदर्भ हा कोरड्या आणि उन्हाळी हवामानाचा प्रदेश आहे। येथे सरासरी तापमान 45°C एवढं म्हणजे एवढ्यापर्यंत वाढू शकतं। पाऊस कमी असल्याने उन्हाळ्यात येथे तापमान भरपूर असतं। तसंच पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्राच्या हवामानावर खालीलपैकी कोणत्या प्राकृतिक रचनेचा सर्वात जास्त परिणाम झाला आहे? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे सह्याद्री पर्वत आणि सातपुडा डोंगर रांगा, म्हणजे सेकंड ऑप्शन आपलं इथे करेक्ट आहे। तर बघा, सह्याद्री पर्वत महाराष्ट्राच्या पश्चिम किनाऱ्याला वेगळा करतो, त्यामुळे राज्याच्या हवामानावर मोठा प्रभाव यामुळे पडत असतो। पश्चिमेकडून येणारे मान्सून वारे सह्याद्री पर्वतावर अडतात आणि त्यामुळे काय होतं, कोकणात जास्त प्रमाणात पाऊस पडतो। तसंच नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उन्हाळ्यात दैनिक तापमान कक्षा सर्वात कमी असते? तर उन्हाळ्यात सर्वात कमी तापमान कक्षा असते रत्नागिरीची, म्हणजेच 3 नंबरचा पर्याय आपला करेक्ट आहे। रत्नागिरी हे कोकणातील समुद्रकिनारी असलेले एक ठिकाण आहे, म्हणजे एक जिल्ह्याचं ठिकाण आहे आणि समुद्रकिनाऱ्यालगत तापमानातील चढ उतार कमी असतो,
कारण समुद्राच्या पाण्यामुळे हवामान नियंत्रित राहते, त्यामुळे उन्हाळ्यात इथे तापमान कक्षा कशी असते तर कमीच असते. पुढचा प्रश्न पाहूया. कोकणात एप्रिल मे महिन्यात सायंकाळी पडणाऱ्या पावसाला डॅश डॅश म्हणतात. तर बघा, एप्रिल आणि मे महिन्यात कोकणात पाऊस पडतो आणि याला आम्रसरी असं म्हणतात. म्हणजेच फर्स्ट ऑप्शन आपलं इथे करेक्ट आहे. कोकणात उन्हाळ्यात येणाऱ्या पावसामुळे आंब्याच्या झाडांना फायदा होतो, म्हणून त्याला आम्रसरी म्हणतात. हा पाऊस कसा असतो? मुख्यतः संध्याकाळी वादळी स्वरूपाचा पाऊस असतो. तर बघा, पुढचा प्रश्न आहे आपला. कोणत्या वर्षी पानशेत धरण फुटल्याने पुणे शहरात महापूर आला होता? तर बघा, पानशेत धरण फुटल्याने पुणे शहरात महापूर 1961 मध्ये आला होता. म्हणजेच थर्ड ऑप्शन आपल्या इथे करेक्ट आहे. 12 जुलै 1961 मध्ये पानशेत धरण फुटल्यामुळे पुणे शहरात प्रचंड मोठा पूर आला होता. यामुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी देखील झाली होती. खूप सारं मालमत्तेचं नुकसान देखील झालं होतं. म्हणजेच जीवितहानी, वित्तहानी अशा प्रकारे तिथे मोठ्या प्रमाणात हानी झाली होती. तसंच पुढचा प्रश्न आहे आपला. खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचा गरजेपेक्षा जास्त पाऊस आणि तपकिरी तांबड्या मृदा विभागात समावेश होतो? तर ह्याचा करेक्ट आन्सर आहे सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि ठाणे. म्हणजेच एकंदरीत कोकणातले जिल्हे. 4 नंबरचा पर्याय आपला करेक्ट आहे. कोकणातील हे जिल्हे अधिक पावसाचे असून येथील मृदा कशी असते तर मुख्यतः तांबडी व तपकिरी प्रकारातील आहे. ही मृदा पोषण द्रव्यांनी समृद्ध असते आणि भात शेतीसाठी अत्यंत उपयुक्त असते. तसंच आंब्याची फळबागासाठी देखील उपयुक्त अशी ही जमीन आहे. परंतु बाकीचं धान्य पिकतं का तिकडे तर नाही. तसंच नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला. सोलापूर नगरपालिकेवरील राष्ट्रध्वज उतरवण्यास डॅश डॅश यांनी नकार दिला. तर बघा, ह्याचं करेक्ट आन्सर आहे माणिकचंद शहा. म्हणजेच फर्स्ट ऑप्शन आपलं इथं करेक्ट आहे. माणिकचंद शहा यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रज सरकारच्या आदेशाला न जुमानता सोलापूर नगरपालिकेवरील राष्ट्रध्वज उतरवण्यास नकार दिला होता. त्यामुळे त्यांना फाशीची शिक्षा देखील सुनावण्यात आली होती. बघा, किती टेरर लोक होते पहिल्या काळातले. तर बघा, पुढचा प्रश्न आहे आपला. डॅश डॅश यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसाठी बोनस व भविष्य निर्वाह निधी लागू केला. तर ह्याचा करेक्ट आन्सर आहे जमशेदजी टाटा. म्हणजेच फोर्थ ऑप्शन आपलं करेक्ट आहे. जमशेदजी टाटा हे प्रगत उद्योगपती होते. त्यांनी कामगार कल्याणासाठी बोनस आणि भविष्य निर्वाह निधी यासारख्या योजना सुरू केल्या होत्या, ज्यामुळे कामगारांचे आर्थिक स्थैर्य टिकून राहील असं त्यांना वाटायचं. म्हणजे एक कामगारांच्या बाजूचा निर्णय घेऊन किती मोठ्या मनाचे व्यक्तिमत्व होते हे, जेणेकरून त्यांनी कामगारांना सुद्धा बोनस आणि भविष्य निर्वाह निधी लागू केला होता. आपल्याकडे गव्हर्नमेंट सर्वंट जुनी पेन्शन योजना लागू करायचं किती वर्षापासून मागणी करतात, तरी आपल्याकडे असे निर्णय घेतले जात नाहीत. तर बघा, पुढचा प्रश्न आहे. स्वदेशी कोऑपरेटिव्ह स्टोअर्स लिमिटेड सुरू करण्यात पुढीलपैकी कोणी पुढाकार घेतला होता? तर ह्याचा करेक्ट आन्सर आहे लोकमान्य टिळक. म्हणजे फोर्थ ऑप्शन आपलं करेक्ट आहे. लोकमान्य टिळक यांनी स्वदेशी चळवळीला चालना देण्यासाठी स्वदेशी कोऑपरेटिव्ह स्टोअर्स लिमिटेड सुरू केली होती. यामध्ये स्थानिक आणि भारतीय उत्पादने विक्रीसाठी ठेवली जात होती. तसंच पुढचा प्रश्न आहे. भूमिगत चळवळ महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात प्रथमतः सुरू केली? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे सातारा. म्हणजे फर्स्ट ऑप्शन. तर सातारा जिल्ह्यात स्वातंत्र्य लढ्यातील भूमिगत चळवळीची सुरुवात झाली होती. क्रांतिकारकांनी गुप्तपणे इंग्रजाविरोधात लढा दिला होता. या चळवळीतून साताऱ्यात पत्री सरकार म्हणून आपण या गुप्त सरकारला ओळखतो, ज्याने ब्रिटिश प्रशासनास मोठे आव्हान देखील दिले होते. अशा प्रकारे प्रति सरकार किंवा पत्री सरकार पण म्हणतात आणि भूमिगत चळवळ देखील आपण त्याला म्हणतो. तर बघा, पुढचा प्रश्न आहे. भारतीय असंतोषाचे जनक असा लोकमान्य टिळकांचा उल्लेख खालीलपैकी कोणी केला होता? तर ह्याचा करेक्ट आन्सर आहे सेकंड ऑप्शन. सर व्हॅलेंटाईन चिरोल यांनी असा उल्लेख केला होता. ब्रिटिश पत्रकार होते हे सर व्हॅलेंटाईन चिरोल. यांनी लोकमान्य टिळक यांना भारतीय असंतोषाचे जनक असे संबोधले होते आणि टिळकांच्या क्रांतिकारक विचारामुळे ब्रिटिश सत्तेला मोठे आव्हान निर्माण झाले होते. त्यामुळे त्यांनी अशा प्रकारे त्यांना म्हणजे उपाधी लावली होती. तसंच पुढचा प्रश्न आहे. डॅश डॅश यांनी जून 1930 मध्ये हिंदुस्थानी सेविका दल स्थापन केले. तर हिंदुस्थानी सेविका दल हे कोणी स्थापन केलं होतं? याचं करेक्ट आन्सर आहे फर्स्ट ऑप्शन ना. सु हर्डीकर यांनी महिलांना स्वातंत्र्य लढ्यात सहभागी करण्यासाठी हिंदुस्थानी सेविका दल स्थापन केले होते. तसंच या संस्थेच्या माध्यमातून महिलांना राष्ट्रीय चळवळीतील भूमिका बजावण्याची संधी देखील मिळाली होती. पुढचा प्रश्न पाहूया. 11 डिसेंबर 1946 रोजी भारतीय घटना समितीचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली? तर ह्याचा करेक्ट आन्सर आहे फर्स्ट ऑप्शन डॉक्टर राजेंद्र प्रसाद. डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे 11 डिसेंबर 1946 रोजी घटना समितीचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले आणि त्यांची भूमिका घटना समितीच्या कामकाजात समन्वय साधण्याची तसंच अंतिम मसुदा तयार करण्यासाठी नेतृत्व प्रदान करण्याची होती.
तर बघा, इम्पॉर्टंट व्यक्तिमत्व आहे यांच्यावर हमखास प्रश्न आपल्याला येत असतो. तसंच पुढचा प्रश्न आहे आपला, भारतीय राज्यघटनेच्या निर्मिती दरम्यान संविधान सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती केली गेली? तर संविधान सल्लागार म्हणून BN राव म्हणजेच फर्स्ट ऑप्शन यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी संविधान मसुदा समितीला मार्गदर्शन केलं. तसंच विविध देशांच्या संविधानाचा अभ्यास करून भारतीय राज्यघटनेच्या प्रारूपासाठी महत्त्वाची भूमिका देखील त्यांनी बजावली होती. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे आपण इथे 20 क्वेश्चन घेतलेले आहेत. त्याचे इन डिटेलमध्ये ॲनालिसिस देखील तुम्हाला सांगितलेलं आहे, जेणेकरून तुम्ही कोणतीही सरळ सेवेची किंवा कंबाईनची एक्झाम देणार असाल तर तुम्हाला अशा प्रकारचे फॅक्च्युअल गोष्टी माहिती असणं गरजेचं असतं. त्यामुळे हे जे आपण क्वेश्चन घेत आहोत ते खूप इम्पॉर्टंट आहेत आणि आपण पाठीमागच्या क्वेश्चनचा स्टडी करून अशा प्रकारे इथे क्वेश्चन घेतलेले आहेत, जेणेकरून तुम्हाला ह्याचा फायदा होईल. तुमचा वेळ वाया जातोय किंवा व्हिडिओ पाहताना उगाच टाईमपास आहे असं काहीतरी वाटायला नको, म्हणून इथे एकदम इम्पॉर्टंट क्वेश्चन आपण इथे घेत आहोत. तर हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तसंच जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंडला शेअर करा. थँक्यू व्हेरी मच.